श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चेन स्टिच कशी करायची. तर आता मी तुम्हाला इथे नायलॉन थ्रेडने चेन स्टिच कशी करतात, नायलॉन थ्रेडने आपण बीड कसे त्याच्यामध्ये स्टिच करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी 23 नंबरची निडल घेतलेली आहे, कारण नायलॉन थ्रेडसाठी बीडसाठी आपण 23 नंबरची निडल यूज करतो. तर इथे आता मी तुम्हाला नायलॉन थ्रेडला नॉट कशी मारायची ते दाखवते. तर आधी इथे आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला जसं दाखवलेलं आहे 2 बोटांमध्ये धरून तसं आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे. आपण गजरा विणण्यासाठी जसं आपण धाग्याला गाठ मारतो सेम तशीच गाठ आपल्याला या नायलॉन थ्रेडला मारायची आहे वर्क करताना. तर इथे आता मी नॉट मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मधोमध अशी मी नॉट मारलेली आहे. तर अशा मी 2दा नॉट मारलेल्या आहे. नॉट मारून झाल्यानंतर राहिलेला जो धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर ती जी नॉट असते ती एकदम जाड अशी तयार होते, त्याच्यामुळे फॅब्रिकमध्ये तो छान आपल्याला स्टिच करता येतो. कारण नायलॉन थ्रेड हा खूप पातळ असल्यामुळे तो फॅब्रिकमधनं लगेच बाहेर निघतो, त्याच्यामुळे आपल्याला अशीच नॉट मारायची आहे. तर इथे आधी तुम्हाला मी सिंपल चेन स्टिच कशी करायची नायलॉन थ्रेडने ते दाखवते. तुम्हीसुद्धा पहिले नायलॉन थ्रेडने चेन स्टिच करा. तर नायलॉन थ्रेडने चेन स्टिच करून झाल्यानंतर आपण जशी नॉट मारली होती चेन स्टिचच्या वेळी तशीच सेम जरीच्या ह्यालावर मारली होती तशीच सेम आपल्याला नॉट इथे मारायची आहे. तर इथे आता मी पहिले शुगर बीड घेतलेला आहे आणि शुगर बीडला आता मी तुम्हाला दाखवते की कसं चेन स्टिच करतात. तर इथे मी तुम्हाला स्पेस घेऊन चेन स्टिच दाखवलेली आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवातीला करायला जाल तेव्हा तुम्ही पण सेम अशीच प्रोसेस करा, कारण आपल्याला लगेचच तो एका लाईनमध्ये आपल्याला ते बीड स्टिच करता नाही येत. त्याच्यामध्ये आधी आपल्याला स्पेस ठेवून प्रत्येक बीड आपल्याला तो चेन स्टिच करून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला चेन स्टिच कशी करायची सांगितलेलं आहे सेम टू सेम तसंच आपल्याला धागा हातात पकडायचा आहे आणि निडलसुद्धा सेम आपल्याला पकडायची आहे. तर इथे मी तुम्हाला आता गोल्डन बीडचे जे मणी आहेत ते मणी मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवते. तर प्रत्येक मण्यामध्ये मी थोडा अंतर ठेवलेला आहे तुम्हाला समजावं यासाठी. तर पहिले काय करायचं आहे, पहिले आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिथे आपल्याला बीड ठेवायचं आहे. बीड ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथे चेन स्टिच मारून घ्यायची आहे आणि पुन्हा थोडं अंतर ठेवून पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. तुम्हीसुद्धा पहिले ही प्रोसेस करा. अंतर ठेवून प्रत्येक बीड तुम्ही पहिले शिका स्टिच करायला. हे तुम्ही केल्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेससुद्धा इझी होईल. तर इथे आता मी 3 mm गोल्डन बीड घेतलेला आहे, जो मी आता तुम्हाला इथे चेन स्टिच करून दाखवते. आपला बेसिक टू ॲडव्हान्स आरी वर्क क्लास सुरू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आधी मी तुम्हाला मटेरियल कसं ओळखायचं, चांगलं आहे, लो क्वालिटी आहे, हाय क्वालिटी आहे, ते कसं चेक करायचं, आरी वर्क शिकण्यासाठी काय काय मटेरियल लागतं, कोणत्या निडल लागतात, कोणतं ग्ल्यू आपण यूज करतो, ते सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला जरीचा थ्रेड लागतो, तो सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. जरी थ्रेडसाठी, नायलॉन थ्रेडसाठी कोणत्या निडल आपण यूज करतो ते सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे. चेन स्टिच मी तुम्हाला 2 टाईप्समध्ये चेन स्टिच दाखवलेली आहे. तर तुम्ही ती व्हिडिओसुद्धा नक्की बघा. मी तिन्ही व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर इथे आता मी राईस बीडसुद्धा तुम्हाला स्टिच करून दाखवलेलं आहे. तर आता मी इथे ड्रॉप शेप बीड घेतलेले आहे. निडलमध्ये जेवढे बीड बसतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपला जो अंगठीचा जो पार्ट आहे, अंगठी आहे आपली, त्या अंगठीने आपल्याला एक बीड आपल्याला त्या निडलमधनं त्या थ्रेडमधनं खाली टाकून आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे. सुरुवातीला नाही जमणार, पण प्रॅक्टिस करा तसं पकडण्याची. तुम्ही सुरुवातीला जेव्हा स्टिच करायला घ्याल बीड तेव्हाच 1-2 असे नाही, जेवढे त्या निडलमध्ये असेल तेवढे घ्या. शुगर बीड मी एकूण 6 घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते
आपल्या अंगठीने एक एक बीड स्टिच करण्यासाठी सोडून द्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला गोल्डन बीड, राईस बीड आणि ड्रॉप शेप बीड कसं स्टिच करतात ते दाखवलेलं आहे. तर उद्या आपण पाहणार आहोत की हे सर्व बीड एका लाईनमध्ये कसे स्टिच करतात. तुम्हीसुद्धा मी आज जे तुम्हाला शिकवलेलं आहे त्याची प्रॅक्टिस करा. आणि आजपुरतं एवढंच. भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.